हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला 2 नंबर निवडायचे आहेत. मला काही कमेंट्स आलेले होते की एंजेलिक नंबर आम्हाला दिसतात, तर त्याच्या मागे मीनिंग काय आहे किंवा काय अर्थ असू शकतो. तर अर्थ तर खूप प्रकारचे असतात बघा. 1-1ची एनर्जी असते, ते आपल्याला न्यू बिगिनिंग देते. बरं जाऊ दे. तुम्ही फक्त एंजेलिक नंबर, कारण व्हिडिओ खूप लॉंगमध्ये जाणार. कधीतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर खास त्याच्यासाठी पण आपण तयार करू व्हिडिओ. ओके, तर आत्ता फक्त तुम्हाला स्क्रीनवर तर नंबर दिसतील तुम्हाला. 1 किंवा 3 एनर्जी तुम्हाला निवडायच्या आहेत. 1-1ची एनर्जी किंवा 3-3ची एनर्जी, किंवा तुम्हाला एंजेलिक नंबर जर 1-1 दिसत असेल किंवा 3-3 दिसत असेल, किंवा तुम्हाला दिसत जरी नसतील, तर ह्या दोन्हीपैकी कोणताही एक नंबर निवडा आणि तुमच्यासाठी काय मेसेज आहे ते आपण चेक करूया. आपण सगळ्या कार्डमधून चेक करणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. ओके, चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कशा प्रकारचेच व्हिडिओ आवडतात रीडिंगमध्ये, टॅरोट रीडिंगमध्ये. थँक्यू सो मच. चेक करूया. आता ज्यांनी 1-1 निवडलं असेल ना, त्यांच्यासाठी अफर्मेशन टाकते आणि बघूया तुमच्यासाठी काय एनर्जीज येतात आहे. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. ज्यांनी 1-1ची एनर्जीज निवडलेले त्यांच्यासाठी एंजल काय मेसेज आहे, प्लीज गाईड करा मेसेज. आणि ज्यांनी 3-3ची एनर्जी निवडलेलं आहे एंजल, तर त्यांच्यासाठी काय मेसेज आहे, ते कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत, त्यांच्यासाठी काय असेल मेसेज, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज. ओके, पहिले कार्ड घेऊया आणि 2 ऑफ कप्स. वन ज्यांनी निवडले त्यांच्यासाठी काय एनर्जीज आहेत, ह्याच्यामध्ये फक्त 2 कार्ड्स घेऊया. वाव, सरप्राईज. पॉलिश. आणि ज्यांनी 3-3ची एनर्जीज निवडलेले आहेत त्यांच्यासाठी लँग्वेज. ओके, एंजलचा गायडन्स तुमच्यासाठी. चेक करूया की एंजल काय सांगतात आहे. एंजलचा काय गायडन्स आहे. एकच घेऊया एंजलचा गायडन्स. ज्यांनी 1-1 निवडलं आहे त्यांच्यासाठी गायडन्स बघूया. आणि ज्यांनी 3-3 निवडले त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे एंजल. युनिवर्स मेसेज. कार्ड आपण सगळ्यामधून घेतल्यात, तर युनिवर्स मेसेजमधून सुद्धा घेऊया. व्हिडिओ थोडासा लॉंगमध्ये होईल, पण नक्की बघा. तुमच्यासाठी खास मेसेज घेते मी. ज्यांनी 1 निवडलं आहे ना, त्यांच्यासाठी काय एनर्जीज आहेत चेक करूया. मला वाटतं तुम्ही खूप गोष्टींचा वेट केला आहे. ओके, ज्यांनी 1 निवडलं आहे ना, 1-1ची जी एनर्जी, एंजेलिक नंबर ज्यांनी निवडला आहे ना, त्यांच्यासाठी मला असं वाटतं तुम्ही खूप गोष्टींचा वेट केला आहे आणि काही गोष्टी आता तुम्ही परमेश्वरावर सोडलेल्या आहेत. डेफिनेटली वेट करून झालं आहे. काही इगो प्रॉब्लेम असू शकतो, काही गोष्टी असू शकतात, काही बाह्य गोष्टी असू शकतात, ज्याच्यामुळे तुम्ही थोडंसं टेन्समध्ये होता. पण आता त्याच्यातून डेफिनेटली तुम्ही बाहेर येत आहे, कारण तुमची पूर्ण सुरक्षितता म्हणा, ओके, किंवा तुम्ही प्रोटेक्ट आहात परमेश्वरामुळे. तुम्ही पूर्ण ब्लेस्ड आहात आता. पूर्णपणे तुमच्या इष्टदेवतेने तुम्हाला पूर्णपणे ब्लेसिंग आणि तो एक हात दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री व्हाल. खूप छान एनर्जीज 1-1 वाल्यांसाठी येत आहे. सरप्राईज येत आहे तुमच्यासाठी. जो तुम्ही वेट केला आहात ना, तो त्या गोष्टीचं खूप सुंदर उत्तर, म्हणजे एक म्हणा की एक आउटकम तुम्हाला खूप चांगला मिळतो त्याचा. आणि पॉलिश याच्यासाठी की स्वतःला नेहमी छान ठेवा. ज्यांच्यासोबत रिलेशन आहे जितकं बेटर होईल तितकं ठेवण्याचा प्रयत्न करा आणि खूप चांगले राहा. ओके, आणि खूप चांगल्या गोष्टी सरप्राईज येतात तुमच्या लाईफमध्ये.
खूप चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये येतात आहे, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये. एंजलचा बघा काय मेसेज आहे, लेट गो करा त्या गोष्टीने ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होते, ज्याच्यामुळे तुम्ही अडकत होतात. ओके, हे खरं आहे तुमच्यासाठी की काही गोष्टी तुम्हाला जर त्रासदायक होत होत्या पास्टमध्ये, त्या गोष्टी तुम्हाला सोडायच्यात आणि लेट गो करायच्यात आणि चांगल्या गोष्टींमध्ये यायचं आहे. युनिवर्सचा मेसेज बघा, गुड थिंग्स टेक टाईम, ट्रस्ट द टायमिंग. ओके, गुड गोष्टी वर विश्वास ठेवा, ते टायमिंग तुमच्यासाठी येणार, विश्वास ठेवायला सांगितलं आहे. आणि चांगल्याच गोष्टी चांगल्या वेळेवर युनिवर्स तुमच्याकडे घेऊन येणार आहेत. ओके, तर नक्की युनिवर्सला, एंजलला थँक्यू बोला. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की नक्की कमेंट्ससुद्धा करा. आता ज्यांनी 3-3ची एनर्जीज निवडले आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं की आत्ता खूप टेन्शनमध्ये आहात. फायनान्शियली तब्येत पण ठीक नसेल, काही लोकांनी चीट केलेलं असेल, काही लोकांनी फसवलेलं असेल, काही लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला असेल आणि तुम्हाला थोडंसं ह्या सिच्युएशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता सध्या अडकला पण असेल. आणि स्टार्स आले पण रिव्हर्समध्येच कार्ड आले. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे असूनसुद्धा तुम्हाला घेता आलेल्या नाही, अचीव करता आलेल्या नाही आहेत तुमच्या लाईफमध्ये. ओके, सक्सेस तुमची मिळत असताना सुद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता आलेलं नाही, एक प्रकारे असं म्हणलात तरी चालेल. पण एंजलचा बघा किती सुंदर मेसेज आहे, सगळ्या गोष्टी हे करा, येसचं उत्तर आलं आहे तुमच्यासाठी. ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी टेम्पररी आहेत, म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या म्हणजे कोणाच्याच लाईफमध्ये लॉंग टाईम राहत नाही कोणतीही गोष्ट. ह्या गोष्टींमध्ये आता ह्या लोकांनी तुम्हाला चीट केलं आहे, तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अडकला आहात, फायनान्शियली लॉस झालेला आहात, स्वतःकडे लक्ष नाही आहे, स्वतःची तब्येत पण डाऊन झालेली असेल, तर ह्या गोष्टींमधून आता तुम्हाला रिकव्हरी मिळते. ओके, एसमध्ये आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन एंजल स्वतः तुम्हाला सांगतात आहे, खूप चांगलं येणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घेऊ नका. लँग्वेज, फॅमिलीकडे लक्ष द्या, स्वतःला वेळ द्या, फॅमिलीला वेळ द्या. काही इतर लोकांच्या गॉसिपमध्ये जास्त राहण्याचा प्रयत्न करू नका, कारण इतर लोकांपेक्षा आपली फॅमिली महत्त्वाची आहे, आपण स्वतः खूप महत्त्वाचे. सेल्फ लव्ह करा, स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, हा मेसेज आहे. आणि हा तर एंजलचा, युनिवर्सचा मेसेज बघा किती सुंदर आला आहे. युअर कम्फर्ट झोन विल किल यू बिकॉज लाईफ इज स्वीट. स्वतःला वेळ द्या, मी जसं मगाशीच बोलले होते, स्वतःला वेळ द्या, फॅमिलीला वेळ द्या. लाईफ ही तुमची आहे, स्वतः दुसऱ्यांच्या ह्याच्यावर डिपेंडंट राहून किंवा दुसऱ्यांच्या गॉसिपमध्ये तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे. स्वतःसाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो कम्फर्ट झोन आहे ना, ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो ना, तो पहिला घालवा, किल करा त्या गोष्टीला. तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट नाही आहे ती गोष्ट, तुमच्यासाठी तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहात, तुमची फॅमिली खूप महत्त्वाची आहे. ओके, हा होता आत्ताचा तुमच्यासाठी मेसेज. ज्यांनी एवाला निवडलं आहे, ए म्हणजे 1-1ची एनर्जी, आणि ज्यांनी 3-3ची एनर्जीज निवडले त्यांच्यासाठी हा मेसेज होता. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच, आणि कमेंट्स नक्की करा.